आता लवकरच पितृपक्ष चालू होणार आहे। 8 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे। 8 सप्टेंबर तर 21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष हा 15 दिवसांचा असणार आहे। तर ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पृथ्वीवरती जसे देव भ्रमण करत असतात तसाच आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पितृ आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात। त्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी आपण दर्पण, पिंडदान किंवा मग सगळ्या गोष्टी आपण सेवा करत असतो। तर तुम्हाला अशा काही संकेत जर तुम्हाला भेटले किंवा तुम्हाला जर असे काही गोष्टी आढळून आल्या तर आपल्यावरती पितृंचा आशीर्वाद आहे किंवा आपल्या अवतीभोवती पितृ हे फिरत आहेत किंवा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत। तर हे संकेत जर तुम्हाला आढळून आले तर तुमचे पितृ तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत हे समजून घ्यावे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। पितृंचा आशीर्वाद राहण्यासाठी आपण 15 दिवसांमध्ये पितृंची सेवा करत असतो किंवा पितृंला आपण घास टाकत असतात। काहींकडे घास टाकला जातो किंवा ज्या तिथीला तुमची जी तिथी असते त्या तिथीला आपण सगळा नैवेद्य करून आणि घास अर्पण करत असतो किंवा नैवेद्य अर्पण करत असतो। तर पितृपक्षामध्ये जेवढी आपल्याला पितृंची सेवा केली जाईल तेवढं खूप चांगलं होत असतं, कारण की आपल्या आशाही सेवा होत नसतात। म्हणून जेव्हा पितृपक्ष येत असतो पितृपक्षामध्ये तुम्हाला भरपूर पितृंची आपल्याला सेवा करायची असते। सकाळी सुशुभ्र होऊन म्हणजेच आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तोत्रम भेटून जाईल। तर आपली आंघोळ झाली की आंघोळीला देवपूजा करण्याच्या आधी आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला दक्षिणेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि खाली चटई टाकायची, दक्षिणेला आपलं तोंड जाईल असं बसायचं आणि आपल्याला पितृस्तोत्रमचं पठण ह्या पितृपक्षामध्ये करायचं आहे। असं केल्याने आपल्याला पितृंचा आशीर्वाद नक्कीच मिळत असतो आणि दक्षिणेला तोंड करून बसल्यावर आपल्याला पितृस्तोत्रमचं पठण करायचं आहे। त्याच्यानंतर हातपाय धुवायचे आणि मग आपल्याला देवपूजा करायची आहे। तर असं केल्यानंतर आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळतो आणि पितृ आपल्यावरती अखंड आशीर्वाद देऊन राहतात। म्हणून तुम्हाला हे नक्कीच एवढी सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे। तर पितृपक्षामध्ये आपल्याला कोणते संकेत भेटतात तर आपल्याला जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या दिसल्या किंवा लाल मुंग्या असल्या तर तुम्ही त्याच्यावरती खडू वगैरे आपण त्यांना काही गोष्टी औषधं म्हणून आपण टाकत असतो आणि त्यांचा नामोनिशाण हटण्यासाठी आपण काही ना काही करत असतो। असं न करता त्यांना साखरेचा नैवेद्य दाखवून आणि त्यांचा दर्शन घेऊन घ्यायचं आहे, कारण की ते आपल्याला पितृ स्वरूपामध्ये आपल्याजवळ आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात। म्हणून तुम्ही हे नक्कीच आवर्जून करू शकतात। त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुळस पितृपक्षामध्ये खूप भरली तर समजून जायचं की आपल्याला पितृंचा आशीर्वाद आहे। आणि जर ती तुळस समजा सुकून गेली तर समजून जायचं की पितृपक्षात जर तुळस सुकून गेली तर समजून जायचं की आपल्या पितृ हे नाराज झालेले आहेत। म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमची तुळस तर बहरली तर समजून जायचं की आपल्यावरती पितृ हे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। त्याच्यानंतर तुमच्या घराजवळ किंवा अवतीभोवती जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर तेही एक संकेत म्हणून तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतील असं समजून घ्यावं। त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की पितृपक्षामध्ये तर तुम्ही तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड उगवलं की पिंपळाच्या झाडामध्ये देवदेवतांचा वास असतो, पितरांचा वास असतो। जर तुमच्या अवतीभोवती पिंपळाचं झाड उगवलं किंवा पिंपळ आला तर तेही चांगला संकेत किंवा पितरांचा आशीर्वाद म्हणून एक संकेत आलेला असतो। म्हणून तुम्ही ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टी एकदम पितृंसाठी किंवा आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी ह्या छोट्या मोठ्या अनुभव येत असतात। असे बरेच काही जणांना छोटे मोठे अनुभव येत असतात। जर आपल्या घराजवळ किंवा कावळा येत असेल आणि पितृपक्षामध्ये तो काव करत असेल तर त्याला चपाती जे धान्य असेल ते तुम्ही देऊन आणि त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊन घ्यावा, कारण की कावळ्याला हे पितरांचं संकेत मानलं जातं। म्हणून मग तुमच्या अवतीभोवती तर कावळा येत असेल तर समजून जावं की पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे। त्याच्यानंतर तुमच्या अवतीभोवती जर कोणी म्हणजे
गाय वगैरे अशा काही गोष्टी जर येत असतील किंवा तुमच्या पशु पक्षी तुमच्या घराजवळ येत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना हाकलून न लावता तुम्ही त्यांना काहीतरी चारा म्हणा किंवा गाय येत असेल तर चारा, पशु पक्षी येत असतील तर धान्य वगैरे त्यांना चपाती वगैरे तुम्ही टाकू शकतात. म्हणजेच आपल्यावरती पितृंचा आशीर्वाद नक्कीच राहतो. ही माहिती तुम्हाला पटली तर तुम्ही करा, कारण की प्रत्येकाचे अनुभव पितृपक्षामध्ये हे वेगवेगळे येत असतात आणि बऱ्याच जणांना पितृपक्षामध्ये खूप छान छान संकेत येत असतात. म्हणून असं तुम्हाला जर वाटलं की हे असं होत असेल तर तुम्हाला ही माहिती नक्कीच तुमची कशी वाटते नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर संकेत येत असतील किंवा अशा काही गोष्टी तुमच्या पक्षात तर होत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करू शकतात. ही आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकतात आणि ही माहिती नक्कीच तुम्ही फॉरवर्ड करू शकतात आणि नक्कीच शेअर करा. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.